ज्ञानेश्वरी 30 दिवसाच्या पारायणामध्ये आज 12वा दिवस. ज्ञानेश्वरी अध्याय 11वा 123व्या ओवीपासून पुढे 300 ओव्यापर्यंत. आता पारायणास सुरुवात करूया. श्री भगवान उवाच पश्यमे पार्थरूपाणि शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, नाना प्रकारची, नाना वर्णांची व नाना आकृतींची माझी शेकडो हजारो दिव्य रूपे पहा. अर्जुना, तुवा एक दावा म्हणितले आणि तेची दाऊ तरी काय दाविले. आता देखे आगवे भरिले माझाची रूपे. एके कृशे एके स्थूळे, एके रहस्वे एके विशाळे. प्रत्युत्तरे सरळे अप्रांते एके. एके अनावरे प्रांजळे सव्यापारे. एके निश्चळे उदासीने स्नेहाळे तीव्रे एके. एके घूर्णिते सावधे असलगे. एके अगाधे एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके. एके संते सदामध्ये स्तब्धे. एके सानंदे गर्जिते निशब्दे सौम्ये एके. एके साभिलाषे विरक्ते उन्निद्रिते. एके निद्रिते परितुष्टे. एके आर्ते प्रसन्ने एके. एके अशस्त्रे सशस्त्रे. एके रौद्रे अतिमित्रे भयानके. एके पवित्रे लयस्ते एके. एके जनन लीला विलासे. एके पालनशिले लालसे. एके संहारके साविषे साक्षी भूते एके. एवं नानाविधे परी बहुवशे आणि दिव्य तेज प्रकाशे. देवीचे एकाएकायशे वर्णेही नवे. एके तातले साडे पंधरे तैसे कपिल वर्णे अपारे. एके सरागे जैसे शेंदुरे डवरले नभ. एके सावियाचे चुळुके जैसे ब्रह्मकटाह खचिले माणिके. एके अरुणोदया सारिखी कुंकुम वर्णे. एके शुद्ध स्फटिक सोज्वळे. एके इंद्र नीळ सुनिळे. एके अंजनाचल सकाळे रक्तवर्णे एके. एके लसत कांचन पिवळे. एके नवजलद श्यामळे. एके चांपे गौरी केवळे हरिते एके. एके तप्त ताम्र तांबडी. एके श्वेतचंद्र चोखडी. अशी नाना वर्णे रूपडी देख माझे. हे जैसे का अनान वर्ण तैशी आकृती. हे अनारिशे पण लाजा कंदर परिघाला शरण. तैसे सुंदरे एके. एके अति लावण्य साकारे. एके स्निग्ध वपू मनोहरे. शृंगार स्त्रियेचे भांडारे उघडिले जैसे. एके पिनावयव मांसाळे. एके शुष्के अति विक्राळे. एके दीर्घकंठे विताळे विकटे एके. एवं नानाविधाकृती या पाता पारु नाही सुभद्रापती. याचा एकेकी अंग प्रांती देख पा जग. पश्यादित्यान वसून रुद्रान अश्विनो मरुतस्तथा बहून्य दृष्टपूर्वाणि पश्याश्चर्यानि भारत. आदित्य, वसु, रुद्र, अश्विनी कुमार आणि वायू पहा. हे भरत कुलोत्पन्ना, पूर्वी कधी न पाहिलेली अनेक आश्चर्य अवलोकन कर. जेथ उन्मिलन होत आहे दिटी
तेथ पसरती आदित्याची सृष्टी पुढती निमिलनी मिठी देताती वदनीची वाफे सवे होत ज्वाळामया गवे जेथ पावकादिक पावे समूह वसूंचे आणि भ्रूलतांचे शेवट कोपे मिळो पाती एक वाट तेथ रुद्रगणाचे संगाट अवतरत देखे पै सौम्यतेचा ओलावा मितीने निजे अश्विनो देवा श्रोत्री होती पांडवा अनेक वायू या परी एकेकाची लिळे जन्मती सूरसिद्धांची पुळे ऐशी अपारी आणि विशाळे रूपे पाही जयाती सांगावया वेद बोबडे पहावया काळाचे ही आयुष्य थोडे धातया ही परी न सापडे ठाव जयाचा जयाते देवत्रयी कही नायके ये प्रत्यक्ष देखानेके भोगी आश्चर्याची कवतिके महारुद्धी एकस्थं जगत्कृष्णं पश्चाद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्नो द्रष्टुमिच्छसि हे अर्जुना चराचर युक्त सर्व जग व जर आणखी दुसरे पाण्याची तुझी इच्छा असेल तर येथे माझ्या शरीरामध्ये एका ठिकाणी स्थित आहे ते आता पहा या मूर्तीची किरीटी रोममुळे देखे पा सृष्टी सुरतरु तळवटी तृणांकुर जैसे आणि वाताचे प्रकाशे उडता परमाणु दिसती जैसे भ्रमत ब्रह्मकटाह तैसे अवयव संधी येथ एकेकाच्या प्रदेशी विश्वदेख विस्तारेशी आणि विश्वाही परोते मानसी जरी देखावे वर्ते तरी तीही विषयीचे काही येथ सर्वता साकडे नाही सुखे आवडते माझा देही देखसी तो ऐशी विश्वमूर्ती तेने बोलिले कारुण्य पूर्णे तव देखत आहे की नाही न म्हणे निवांत चेरू येथ कापा हा भूगला म्हणून कृष्णे तव पाहिला तव आरतीचे लेणे लीला तैसाची आहे न तुमां शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षु दिव्यं ददामि ते चक्षु पश्यमि योगमैश्वरम केवळ या तुझ्या दृष्टीने मला पाहण्यास तू समर्थ नाहीस याकरिता मी तुला दिव्य दृष्टी देतो आता माझे ईश्वरी सामर्थ्य पहा मग मनी उत्कंठे ओट न पडे अजूनही सुखाचे सोयन सापडे परी दाविले ते पुढे नाकळीचे या हे बोलूनी देवो हासिले हासोनी देखनिया मनितले आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न देखसीच तो यया बोला ये रे विचक्षणे मनितले हा जी कवनाशी तेहुने तुम्ही बका करवी चांदिने चरवू पामा हा उठोनिया रिसा आंधळ्या दाओ बैसा बैरिया पुढे ऋषी केशा गाणी वगरा मकरंदपणाचा चारा जाणता घालून दर्जुरा वाया धाडा शारंगरा कोपा कवना जे अतिंद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञान दृष्टीच्या विभागा फिटले ते तुम्ही चर्मचक्षु पुढे सुदले मी कैसे देखो परी हे तुमचे उनेन बोलावे मीची साहे तेची बरवे येथा ते मनितले देवे मानू बाबा साच स्वरूप जरी आम्ही दावावे तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे परी बोलत प्रेम भावे दसाळ गेलो काय झाले न वाता
भुई पेरिजे तरी तो विळू विलया जायजे तरी आता माझे निज रूप देखिजे ते दृष्टी देव तुझ मग त्या दृष्टी पांडवा आमुचा ऐश्वर्य योगू आगवा देखोनी अनुभवा माझी वडा करे ऐशी तिने वेदांत वेद्ये सकळ लोकादे बुरिले आराध्ये जगाचेनी संजय उवाच एव मुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमहेश्वरम. संजय म्हणाला, हे राजा म्हणजे धृतराष्ट्रा, योगैश्वर्य संपन्न हरी याप्रमाणे बोलून नंतर अर्जुनाला आपले ऐश्वर्ययुक्त उत्कृष्ट रूप दाखविता झाला. पै कौरव कुळ चक्रवर्ती मजाचे विस्मयो पुढत पुढती जे श्री हुनी त्रिजगती सदवासे कवनी नातरी खुनीचे वानावया लागे श्रुती वाचून दावा पाजगे ना सेवक पण तरी अंगी शेषाचांचे आते हाऊ जयाचे निसुषे क्षीणत आठै पार योगी जैसे अनुसरले गरुडायसे कवनाये परिते आघवेची एकीकडे ठेले सापे कृष्ण सुख एकंदरे झाले जे दिवोनी जन्मले पांडव हे परी पाचाई आतू अर्जुना कृष्ण सावियाचे झाला अधीना कामुक का जैसांगना आपैता गिजे पडविले पाखिरू ऐसे न बोले या परी क्रूडा मृगये तैसा न चले कैसे दैव येत सुरू वाढले ती जाणून ये आजे परब्रह्म हे सगळे भोगावयास दैव याचेच डोळे कैसे वाचेचे हनलळे पाळीत जे हा कुपिके निवांतू साहे आरुसे तरी बुझावेत जाये नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा हे रवी विषय जिनोनी जन्मले जे शुकादेक दादुले ते विषयोची वानिता जाहले भाटयाचे हा योगियांचे समाधी धन के होऊन ठेले पार्थादिन या लागे विस्मयो माझे मन करीतसे राया देवीचे संजय मने कायसा विस्मयो येथे कौरवेशा कृष्णे स्वीकारी जो दया ऐसा भाग्योदय होय म्हणून तो देवांचा रावो मने पार्था ते तुझ दृष्टी देव जया विश्वस्वरूपाचा ठावो देखशी तो ऐशी श्री मुखोनी अक्षरे निगते ना जव एक सरी तव विद्येचे अंधारे जाऊ लागे ते अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे चित्कळील का उजळलिया कृष्णे मग दिव्य चक्षु प्रकटला तया ज्ञान दृष्टी पाटा फुटला या परी दाविता झाला ऐश्वर्य आपुले हे अनावर जे सकळ ते जिये समुद्रीचे का कल्लोळ विश्व ही मृग जळ जया रश्मी स्तव दिशे जे अनादी भूमिके निटे चराचर हे चित्र उमटे आपण पे वैकुंठी दाविले तया मागा बाळपणी येणे श्रीपती जै एक वेळ खादली होती माती तैकोपोनिया हाती यशोदा धरिला मग भेने भेने जैसे मुखे झाडा द्यावयाचे निमिषे 14 भुवने सावकाशे दाविले ते ना तरी मधुवने ध्रुवाशी केले
जैसे कपोल शंखे शिवतले आणि वेदांची ही मती ठेले ते लागला बोलो तैसा अनुग्रहो पैराया श्री हरे केला धनंजया आता कवनेकडे ही माया ऐशी भाषणे तो एक सरे ऐश्वर्य तेजे पाहले तया चमत्काराचे कारण झाले चित्त समाजी बुडून ठेले विस्मयाचा जैसा अब्रह्म पूर्णोदकी पभे मार्कंडेय एकाएकी तैसा विश्वरूप कौतुकी पार्थो लोळे म्हणे केवळे गगन येत होते ते कवने नेले पाकी होते ती चराचरे महाभूते काय झाली दिशांचे ठावई हारपले अधोर्ध्व काय नेनो झाले चिलिया स्वप्न तैसे गेले लोकाकार नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण जैसे लोपे तैशी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना तेव्हा मनाशी मन पण न स्फुरे बुद्धे आपण पेन सावरे इंद्रियाची रश्मी माघारे हृदयीवरी भरले तेच ताटस्थ्य पडिले टकाशे टक लागले जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता तैसा विस्मितो पाहे कोडे तव पुढा होते चतुर्भुज रूपडे तेचे नाना रूप चौकडे मांडून ठेले जैसे वर्षा काळीचे मेघोडे का महाप्रळयीचे तेज वाढे तैसे आपणे नवीन कवनेकडे निधी चिवरो प्रथम स्वरूप समाधान पावून ठेला अर्जुन सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे येचे दोही डोळा पावे विश्वरूपा सकळा तोही श्रीकृष्णे सोहळा पूर्विलासा अनेक वक्त्र नयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम ज्यामध्ये अनेक मुखे व डोळे होते ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक देखावे होते अनेक दिव्य अलंकाराने युक्त अनेक दिव्य आयुधे धारण केलेले हात मग तेथ सैंग देखे वदने जैशी रमानायकाची राजभुवने नाना प्रकटली निधाने लावण्य श्रीजी के आनंदाची वने साशिन्नली जैशी सौंदर्या राणी वजुडली तैशी मनोहरे देखिली हरीची वक्त्रे तेने तयाही माझी एकेके सावियाचे भयानके काळ रात्रीची कटके उठावली जैशी की ये मृत्यूशीची मुखे झाली हो काजे भयाची दुर्गे पन्नाशिली की महाकुंडे उघडली प्रळया नळाची तैशी अद्भुते भयासुरे तेथ वदने देखिली विरे आणि असाधारणे साळंकारे सौम्य बहुते परिज्ञान दृष्टीचे अवलोके परिवदनांचा शेवटो नटके मग लोचन ते कवतिके लागला पाहो तव नाना वर्णे कमळवने के विकासिले तैसे अर्जुने डोळे देखिली पालिंगणे आदित्यांची तेथेची कृष्ण मेघाची दाटी माझी कल्पांत विजूंची स्फुटे तैश्या वन्नी पिंगळा दिटी भ्रुभंगा तळी हे एकेका आश्चर्य पाता ते एकेची रूपे पांडुसुता दर्शनाची अनेकता प्रतिफळले मग म्हणे चरण ते कवनेकडे केवते मुकुटके दोरदंडे ऐशी वाढविता ही कोडे चाड देखावयाचे तेथ भाग्य निधी पार्था
का विफलत्व होईल मनोरथा, काय पिनाक पाणीचा भाता, वाय कांडी आहाती नातरे चतुराननाची आवाचे, आहाती लटकिया अक्षरांचे साचे, म्हणून साध्यंतपणा पारांचे देखिले तेने, जयाची सोय वेदाना कळे, तयाचे सकळावयव एकेची वेळे, अर्जुनाचे दोन्ही डोळे भुगिते जाहले, चरणोनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी, जे नाना रत्न अलंकारी मिरवताशे, परब्रह्म आपुलेनी अंगे, ल्यावयापनचे जालाने घेती नेहमी सांगे, काही सया सारिखी, जे प्रभेचे झळाळा, उजाळू चंद्रादित्य मंडळा, जे महातेजाचा जिवाळा, जेने विश्व प्रकटे, तो दिव्य तेज शृंगारू, कोणाची मतीशी होय गोचरू, देवा आपण पेची लिहिले ऐशे विरू, देखत असे आपण अंग आपण अलंकार, आपण हात आपण हातीर, आपण जीव आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे, मग तेथे ज्ञानाचा डोळा, पात कर पल्लवा जव सरळा, तव तोडीत कल्पांतीची ज्वाळा, तैशी शस्त्रे झळकत देखे, जयाच्या किरणांची निखरेपणे, नक्षत्रांचे होत फुटाणे, तेजे खिरडला वन्नी मने, समुद्री रिभो, मग काळकूट कल्लोळी कवळिले, नाना महाविजूंचे दागुंगू मटले, तैसे अपार कर देखिले उदिता युधी, दिव्य माल्यांबर धरन दिव्य गंधानुलेपनम, सर्वाश्चर्यमयं देवम अनंतं विश्वतोमुखम, दिव्य पुष्पे व वस्त्रे धारण केलेले, दिव्य गंधांची ज्या स्फुटी केली होती, सर्व आश्चर्याने युक्त अनंत सर्वतोमुख व दिव्य स्वरूप असलेला असा देव अर्जुनाने पाहिला, के भेने तेथोनी काढिले तेटे, मग कंठ मुकुट पातशे किरीटे, तव सुर तरुंची सृष्टी, जयापासून का झाली, जे महासिद्धीचे मूळपिठे, शिनले कमळा जेथ वावटे, तैशी कुसुमे आती चोखटे, तुरुंबिले देखिले, मुकुटावरी स्तवक ठाई ठाई पूजा बंध अनेक, कंठी रुळता ती अलौकिक माळा दंड, स्वर्गे सूर्य तेज वेडिले, जैसे पंधरेने मेरुते मडिले, तैसे नितंबावरी गाढिले पितांबरू झळके, श्री महादेवो कापुरे उटिला, का कैलासो पारदे डवरिला, नानाक्षरोदके पांघरविला, क्षीरार्णवो जैसा, जैशी चंद्रमयाची घडी उपलविली, मग गगना करवी बुंथी घालविली, तैशी चंदन पिंजरी देखिली, सर्वांगी तेने, जेने स्वप्रकाशा कांती चढे, ब्रह्मानंदाचा निदागू मोडे, जयाचे सौरभ्य जीवित जोडे, वेदवती जयाचे निर्लेप अनुलेपो करी, जे अनंगू ही सर्वांगी धरी, तया सुगंधाची थुरी कवनवाणी, ऐशी एक एक शृंगार शोभा, पातार्जुन जातसे क्षोभा, देवीची देव बैसला के उभा, काशयातू हे नेनवे, बाहेर दिठे उघडून पाहे, तरी आघवे मूर्तिमंत देखतो जाये, मग आता न पाहे म्हणून उगार आहे, तरी आतुही तैसेचे, अनावरी मुखे समोर देखे, तया भेने पाठीमोरात जव ठाके, तव तया इकडे श्रीमुखे, करचरण तैसेचे,
अहो पाता केर प्रतिभाषे देत काये नवलावो काय असे परीन पाहताई दिशे चोजाय का कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तयाही सकट नारायणे व्यापून घातले म्हणून आश्चर्याचा पुरी एकी पडिला ठाये ठाव थडी ठाकी तव चमत्काराची आणखी मार नवी पडे ऐसा अर्जुनो असाधारणे आपुल्या दर्शनाचे निविंदाने कवळून घेतला तेने अनंत रूपे तो विश्वतोमुख स्वभावे आणि तेची दाखवावया लागे पांडवे प्रार्थिला तागवे हो निठेला आणि दीपिका सूर्य प्रगटे अथवा निमुटलया देखावे खुंटे तशी दिठे नवे जे वैकुंठी दिदली आहे म्हणून किरीटीशी दोन्ही परी ते देखणे देखे अंधारे हे संजय हस्तिनापुरी सांगतसे राया म्हणे किंबहुना उधारिले पार्थे विश्वरूप देखिले नाना भारणी भरले विश्वतोमुख दिवे सूर्य सहस्रश भवेत्युपदुत्थिता यदि भासदृश्ये साक्षात् भासस्तस्य महात्मनः आकाशामध्ये सहस्रावधी सूर्यांची प्रभा जर एकदम उत्पन्न झाली तर ती त्या महात्म्या श्रीहरीच्या प्रभेसारखी काहीशी होईल ते अंगप्रभेचा देवा नवलावो काहीसया सारिका सांगावा कल्पांती कुची मेळावा द्वादशादित्यांचा होय तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी जरी उदय जते का एकेची अवसरी तरी तया तेजाची थोरी उपमू नये आगवयाची विजूंचा मेळावा की जे आणि प्रळयाग्नीची सर्व सामुग्री आणि जे देवीचे दशकू ही मिळविजे महातेजांचा तरी ते अंग प्रभेचे निपाडे हे तेज काही काही होईल थोडे आणि तयाशे कीर चोखडे त्रिशुद्धी नव्हे ऐसे महात्मया हरीचे सजो पाकतसे सर्वांगीचे तेज ते मुनी कृपाजी मज दृष्ट झाले तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्त मनेकदा अपश्य देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा त्यावेळी देव पितर मनुष्य इत्यादी अनेक भिन्न रूपाने विभाग पावलेले हे सर्व जग देवाधिदेवाच्या त्या शरीरामध्ये एका ठिकाणी स्थित असे अर्जुनाने पाहिले आणि ते विश्वरूपी एकीकडे जगागवे आपुलेनी पवाडे जैसे मोददी माझी बुडबुडे शिनानी दिसते का आकाशी गंधर्व नगर भूतळी पिपिलिका बांधे खर नाना मेरूवरी सपुर परमाणु बैसले विश्व आगवेची तया परी तया देव चक्रवर्तीची शरीरे अर्जुन ते अवसरी देखता झाला ततः विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजय प्रणम्य शिरसा देवान् कृतांजलिर्भाषत तेव्हा तो आश्चर्य युक्त व रोमांच युक्त झालेला अर्जुन देवासमोर मस्तक नमवून हात जोडून म्हणाला तेथ एक विश्व एक आपण ऐशे अळुमाळ होते जे तुझेपण तेही आटोन गेले अंतःकरण विराले सहसा तुला मानंदाची रे झाले बाहेरी गात्रांचे बळ हरपोन गेले आपादपा गुंतले पुलकांचले वार्षिये प्रथम दशे
ओहळलया शैलांचे सर्वांग जैसे विरूढे कोमलांकुरी तैसे रोमांच आले शेवतला चंद्रकरी सोमकांतू द्रावोधरी तैशिया स्वेद कनिका शरीरी दाटलिया माझे सापडलेनी अलिवळे जळावरे कमळ कळिका जेवी आंदोळे तेवी आंतुल्या सुकोर्मीचे निबळे बाहेरी कापे कर्पूर केळीचे गर्भपुटे उकलता कापुराचे निकोंदाटे पुलिका गळती तेवी थेंबुटे नेत्रोनी पडते ऐसा सात्विकाई आठा भावा परस्परे वर्ततसे हेवा तेत ब्रह्मानंदाची जीवा राणी वफावली उदयलेने सुधाकरे जैसा भरलाचे समुद्र भरे तैसा वेळा उर्मी भरे उचंबळत असे तैसाचे तया सुखानुभवा पाठी केला द्वैताचा सांभाळू किरीटी मग उससोनी किरीटी वास पाहिली ते तपैसला होता जिया सवा तयाचे कडे मस्तक खालविला देवा जोडून कर संपुट बरवा बोलतो असे अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूत विशेष संगान ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषीश्च सर्वानुरगांश्च दिव्यान. हे देवा, तुझ्या देहामध्ये म्हणजे सर्व देव त्याचप्रमाणे स्थावर जंगमादी भूत विशेषांचे सर्व समुदाय कमलामध्ये असलेला ब्रह्मदेव शंकर आणि विष्णू सर्व ऋषी आणि दिव्य नाग मी पाहत आहे. म्हणे जय जयाजी स्वामी नवल कृपा केली तुम्ही जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देख परे साचजी भले केले गोसाविया मज परितोषू झाला साविया जी देखिलाशी जो या सृष्टीची तू आश्रयो देवा मंदराचे ने अंगलगे ठाई ठाई स्वापदांची तांगे तैशी तुझा देही अनेगे देखतसे भुवने आहो आकाशाची आखोळे दिसते ग्रहगणांची कुळे कामा वृक्षी अविसाळे पक्षी जातीचे तया परी श्रीहरी तुझा विश्वात्मकी ये शरीरे स्वर्ग देखतसे अवधारी सुरगणेशी प्रभू महाभूतांचे पंचक येत देखताये अनेक आणि भूतग्राम एक एक भूत सृष्टीचे जे सत्य लोक तुझ माझी आहे देखिला चतुरा ननु हानोहे आणि एरीकडे जव पाये तव कैलासुई दिशे श्री महादेव भवानी येशी तुझा दिसतसे एके अंशी आणि तू तेही गारुषी केशी तुझ माझी देखे पै कश्यपादी ऋषी कुळे ये तुझा स्वरूपी सकळे देखतसे पाताळे पन्नंगेशी किंबहुना त्रैलोक्यपती तुझे आ एकेकाची अवयवाची भिंती ये चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरुली जाणू आणि तेथीचे जे जे लोक ते चित्ररचना जे अनेक देखी ऐसे देखतसे अलौकिक गांभीर्य तुझे अनेक बाहुदर वक्त्र नेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्त्यं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. हे विश्वेश्वरा विश्वरूप कृष्णा, मी तुला अनेक हात पोट मुखे व नेत्र असलेला व अनंत रूपाने सर्व ठिकाणी भरलेला असा पाहत आहे. तुझा आरंभ मध्य अथवा अंत यापैकी मला काहीच दिसत नाही. त्या दिव्य चक्षुचेनी पैसे चौकडे जव पाहत असे तव दोर्दंडी जैसे आकाश कुंभेले तैसे एकची निरंतर
देवा देखतसे तुझे करिता गवेचे व्यापार एके काळे मग महाशून्याचे पैसारे उघडले ब्रह्म कटाहाचे भांडारे तैसी देखतसे अपारे उदरे तुझी जे सहस्र शीर्षयाचे देखिले कोडीवरे होता ती एकी वेळे की परब्रह्मची वदन फळे मोडून आले तैसी वक्त्रे जी जेवती तेवती तुझी देखतसे विश्वमूर्ती आणि तयाची परी नेत्रपंक्ती अनेका संग हे असो स्वर्ग पाताळ के भूमी दिशांतराळ हे विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखतसे तू जवेन एकादियाकडे परमाणु ही ये तुला कोडे अवकाशुपातशे परी न सापडे ऐशे व्यापिले तुवा हे नाना भूती सैते जे तुले साठविले होते महाभूते ते तुलाही पवाडू तुवानंते कोंदला देखतसे ऐसा कवने ठाया हुने तू आलाशी येथ बैसलाशी की उभाशी आणि तू कवनिये मायेची पोटी होताशी तुझे ठाण केवळे तुझे रूप वय कैसे तुझ पलीकडे काय असे तू काही सयावरी आशी ऐशी पाहिले मिया तव देखिले जी आगवेचे तरी आता तुझ देवा ठावो तुझी तू कवनाचा नवेशी ऐसाजी अनादी आयता तू उभा ना बैठा दिघडू ना खुजटा तुझ तळीवरी वैकुंठा तुझी आशी तू रूपे आपण याचे ऐसा देवा तुझी वयसा पाठी पोट परेशा तुझे तू गा किंबहुना आता तुझी आगवे अनंता हे पुढती पाता देखिले मिया परेया तुझिया रूपा आतू जी उनी वये कासे देखतो जे आधी मध्यंतु तिन्ही नाही एरवे गिवसले आगवा ठाई परिसोयन लाहेची कै म्हणून त्रिशुद्धी नाही तिन्ही येथ एवं आदि मध्यांतर हिता विश्वेश्वरा परिमिता तू देखलाशी जी तत्वता विश्वरूपा तुझ महामूर्तीचा अंगी उमटल्या पृथक मूर्ती अनेगी लीला शिवाने परिची अंगे ऐसा वळतो आशे नाना पृथक मूर्ती त्या द्रुमवेली तुझा स्वरूप माचळी दिव्यालंकार फुली फळी साशिनलिया हो काजे मोहोदरी तू देवा झालाशे तरंगी मूर्ती हे लावा की तू वृक्षू एक बरवा मूर्ती फळी फळलाशी जी भूती भूतळ मांडिले जैसे नक्षत्रे गगन गूढले तैसे मूर्तिमय भरले तुझे देखतसे रूप जे एकेकीचा अंग प्रांती होय जाय हे त्रिजगती येवळी आहे तुझा अंगी मूर्ती की रोमा झाल्या ऐसा पवाडू मांडुनी विश्वाचा तू कवन पायेत कैचा हे पाहिले तव आमुचा सारथी तू चितू तरी मज पाहता मुकुंदा तू ऐसाची व्यापकू सर्वदा भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपाती धरीशी कैसे चौभुजांचे सावळे पाहता ओलावते मान डोळे खेव देऊ जाईजे तरी आकळी धुईची बाई ऐशी मूर्ती कोडी सवानी कृपा करुणी होशी विश्वरूपा की आमुची याची दिठी सलीपा जे सामान्यत्वे देखती तरी आता दिठीचा विटाळू गेला
तुवास जे दिव्य चक्षु केला म्हणून यथा रूपे देखवला महिमा तुझा परे मकरतुंडा मागिले कडे होताशी तू एवढे रूप झालाशी हे पुढे ओळखिले मिया किरीटिनं गदिनं चक्रिनं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात् दीप्तानलार्कधृतिं प्रमेयम् मुकुट गदा व सुदर्शन चक्र धारण करणारा तेजाचा राशी ज्याचे तेज सर्वत्र पसरले आहे ज्याच्याकडे एकसारखे पाहणे देखील अशक्य आहे असा दीप्तिमान अग्नी व सूर्य यांच्या प्रभेसारखी ज्याची प्रभा सर्वत्र पसरलेली आहे असा व अमर्याद अशा तुला मी पाहत आहे नोहे तुझे हा श्री मुकुटलेला शे श्री हरी पर्याताची तेज आणि थोरी नवलकी बहुवे तेची वरिली हाती चक्र परिजितया येते सावरी ताशी विश्वमूर्ती तेन मोडे खुन एरीकडे तेची हे नोहे गदा आणि तळल्या दोन्ही भुजा निरायुधा वागोरे सावरया गोविंदा संसरिलिया आणि तेनेची वेगे सहसा माझ्या मनोरथा सरिसा झालाशी विश्वरूपा विश्वेशा म्हणून जाणे परे कायसे बाही चोजो विस्मयो करावया आई पवाडू नाही मज चित्त देवोनी जाताही निर्भुज आश्चर्येने हे येथ आती का जेत नाही ऐसे श्वासोही नये काही नवलंग प्रभेची नवाई कैसी कोंदली सैंग येथची दिठी करपत सूर्य खद्योत्तू तैसे हारपत ऐसे तीव्रपण अद्भुत तेजाचे या हो काजी महातेजाचा महार्णवी बुडून गेली सृष्टी आगवी की युगांत विजूचा पालवी झाकले गगन ना तरी संहार तेजाच्या ज्वाळा तोडून माचू बांधला अंतराळा आता दिव्य ज्ञानाचाही डोळा पावेना उजाळू अधिकाद बहु असो धडाडीत आहे अति दासो पडत दिव्य चक्षु ही त्रासो न्याहाळिता हो काजी महाप्रलयीचा भडाडू होता काळाग्नी रुद्राचा ठाई गुडू तो तृतीय नयनाचा मढू फुटला जैसा तैसे पसरलेने प्रकाशी सैंगे पांचवनिया जोळांचे वळसे पडता ब्रह्मकटाह कोळसे होता ते ऐसा अद्भुत तेजो राशी जन्मानवलम्या देखील अशी नाही व्याप्ती आणि कांतीशी पारुजी तुझी त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परन्निधानम् त्वमव्ययः शाश्वत धर्मगुप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे वेदाकडून जाणण्याला योग्य अशी अविनाशी ब्रह्म तू आहेस या विश्वाचा अखेरचा आश्रय तू आहेस तू अव्यय व शाश्वत अशा धर्माचा रक्षण करणारा सनातन पुरुष तू आहेस असे मला वाटते देवा तू अक्षर अवतावी मात्रेशी पर श्रुती जयाची घर गिवसिताती जे आकाराचे आयतन जे विश्व निक्षेपैक निधान ते अव्यय तो गहन अविनाश जे तो धर्माचा ओलावा अनादि सिद्ध तू नीच नवा जाणे मी सदते सावा पुरुष विशेष तो
अनादिमध्यांतमनंत वीर्यम अनंत बाहुं शशि सूर्य नेत्रम पश्यामि त्वां दीप्तहुताश वक्त्रम स्वतेजसा विश्वमिदं दीप्तिमान अग्नी ज्याचे मुख आहे व आपल्या तेजाने जो या विश्वाला जणू काय जाळून टाकीत आहे, अशा तुला मी पाहत आहे. तो आदि मध्यांतर हेतू स्वसामर्थ्ये तू अनंतो विश्वबाहू अपरिमितो विश्वचरण तू पै चंद्र चंडांशु डोळा दाविताशी कोप प्रसाद लीळा एका रुसशी तमाचा डोळा एका पाळितोशी कृपा दृष्टी जे यवम विधातु ते मी देखतसे हे निरुते पेटले प्रळयाग्नीचे उजिते तैसे वक्र हे तुझे वनी वेणी पेटले पर्वत कवळुनी ज्वाळांचे उबड उठत तैशी चाटीत दाढा दात जीभ लोळे ये वदनीची या उभा आणि जो सर्वांग कांतीची या प्रभा विश्वतातले अतिक्षोभा जात आहे. द्यावा पृथ्वीयोरिदमंतरं हि व्याप्तं त्वयैकेन विश्वस्य सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रन्तवेदं लोकत्रयं प्रवतितं महात्मन्. स्वर्ग पृथ्वी यांच्यामधील हा सर्व प्रदेश म्हणजे अंतरिक्ष व सर्व दिशाही तू एकट्याने व्यापिले आहेस. हे विश्वरूपा, हे तुझे अद्भुत व उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयाने व्याकुळ झाले आहे. काजे भूर्लोक पाताळ पृथ्वी अनंतराळ अथवा दश दिशा समाकुळ दिशा चक्र ते आगवीची तुवा एके भरले देखत आहे कौतुके परी गगनाही सकट भयानके आपलं विजय जेवी ना तरी अद्भुत रसाचा कल्लोळी जाहली 14ही भुवनाशी कडियाळी तैसे आश्चर्याची मग मी आकळी काय एक नावरी व्याप्ती ही असाधारण न सावे रूपाचे उग्रपण सुख दुरी गेले परी प्राण विपाये धरी जग देवा देखून या तू ते नेनो कैसे आले भयाचे भरिते आता दुःख कल्लोळी झळंबते तिने भुवने हे रवी तुझ महात्मयाचे देखणे तरी भय दुःखाशी का मिळवणे परी हे सुख नवेची जेणे गुणे ते जाणवत आहे मजा जवा तुझे रूप नव्हे तिथे तव जगाशी संसारिक गोमटे आता देखीलाशी तरी विषय विटे उपनला त्रासू देवीची तू ते देखील यासाठी काही सहसा तूच देऊ येईल मिठे आणि निधी तरी संकटी राहो केवी म्हणून मागा सुरू तव संसारो आडवित येतसे आणि वारू आणि पुढा तू तव अनावरू न येशी घेओ ऐसा माझ्या रिली सांकडा बापुड्या त्रिलोक्याचा होतसे हुरडा हा ध्वनी जी पुढा चोजवला मन जैसा आरंबळला आगी समुद्राई निभवावया लागी तव कल्लोळ पाणी याचा तरंगी आगळा बिये तैसे या जगाशी झाली तू ते देखून तळमळीत ठेले या माझी पैल भले ज्ञान सुरांचे मेळावे आम्ही त्वां सूरसंघा विशन्ति केचित् भीता प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तित्युक्ता महर्षिसिद्धसंघाः स्तुन्वन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. हे देवाचे समुदाय तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत
कोणी भयभीत होऊन हात जोडून तुझे स्तवन करीत आहेत. महर्षी व सिद्ध यांचे समुदाय स्वस्ती असे म्हणून दीर्घ स्तोत्रांनी तुझी स्तुती करीत आहेत. हे तुझे नियांगिके तेजे जाळून सर्व कर्मांची बीजे मिळत तुझा तू निजे सद्भावेशी. अनेक एक साविया भयभीरू सर्वस्वे धरून तुझी मोहरू तुझ प्रार्थिता ती करू जोडून या. देवा विद्यार्णवी पडिलो जी विषय वागुरे अंतुडलो स्वर्ग संसाराचा साकडलो दोही भागी. आयसा मुचे सोडवणे तुझ वाचून किजेल कवने तुझ शरण गा सर्व प्राणी म्हणत देवा. आणि महर्षी आत्वा सिद्ध का विद्याधर समूह विविध हे बोलवत तुझ स्वस्तिवाद करीती स्तवन. रुद्रादित्या वसवो एच साध्या विश्वेश्विनो मरुतचोस्म पाश्य गंधर्व यक्षासुर सिद्ध संघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे. एकादश रुद्र, द्वादश आदित्य, अष्टवसु, साध्य, विश्वदेव, अश्विनी कुमार, वायू आणि पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस व सिद्ध यांचे समुदाय सर्व विस्मयुक्त झालेले तुझ्याकडे पाहत आहेत. हे रुद्रादित्यांचे मेळावे वसुहन साध्य आगवे. अश्विनी देव विश्वदेवे विभवे वायू हे जी. अवधारा अग्निहन गंधर्व पैल यक्ष रक्षो गण सर्व जी महेंद्र मुख्य देव का सिद्धाधिक. हे आगवेची आपुला लोकी सोत्कंठित अवलोकी हे मामूर्ती दैविकी पाहताते. मग पाहत पाहत प्रतिक्षणी विस्मित होनी अंतकरणी करीत निज मुकुटी ओवाळणी. प्रभुजी तुझ ते जय जय घोष कलरवे स्वर्ग गाजविताती आगवे ठेविते ललाटावरी बरवे कर संपुट. ते विने द्रुमाची आरवी सुरवाडिली सात्विकांची माधवी म्हणून कर संपुट पल्लवी तू होता शिफळ. रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम महाबाहु बहुबाहुरूपादम बहुदरम बहुद्रंष्टाकरालम दृष्ट्वा लोका प्रवस्थितास्तथा. हे महाबाहु अनंत मुखे व नेत्र असलेले अनंत बाहू मांड्या व पाय असलेले अनंत उदरे असलेले अनंत दाढांच्या योगी भीषण असलेले तुझे प्रचंड रूप पाहून हे लोक व्याकुळ झाले आहेत. तसा मी देखील व्याकुळ झालो आहे. जे लोचना भाग्य उदेले जीवा सुखाचे सुहाने पाले जे आगाध तुझे देखिले विश्वरूपे. हे लोक व्यापक रूपडे पाहता देवाही वचकू पडे याचे सन्मुख पण जोडे भलतया कडून. ऐसे एकची परी विचित्रे आणि भयानके देवीची बहुवक्त्रे बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा. हे अनंत चारू चरण बहुदार आणि नाना वर्ण कैसे प्रतिवदनी मातलेपण आवेशाचे. हो का जे महाप्रलयाचा अंती तव कलेनी यमे जेवूत तेवती प्रलयाग्नीची उजिती अंबुगिली जशी. ना तरी संहार त्रिपुरारीची यंत्रे की प्रलय भैरवांची क्षेत्रे नाना युगांत शक्तीची पात्रे भूत खिचा ओढविली. तैसी जे तेकडे
तुझी वक्त्रे जी प्रचंडे न समाती दरी माझी शिवाडी तैसे दात दिसती रागीट जैसे काळ रात्रीचे नि अंधारी उल्हासत निगती संहार खेचरे तैश्या वदनी प्रलय रुदिरे काटल्या दाळा हे आसो काळी अवंतिले रण का सर्व संवारी मातली मरण तैसे अति भिंगुळ वाणे पण वदनी तुझे हे बापडी लोकसृष्टी मोठकी विपायले तिथे आणि दुःख कालिंदीचा तटी झाड होणी ठेले तुझ महामृत्यूचा सागरी हे त्रैलोक्य जीविताची जरी शोक दुर्वात लहरी आंदोळत असे हे तो कोपुनी जरी वैकुंठे ऐशे हन म्हणी पहिला वचटे जे तुझ लोकांचे काही वाटे तू ध्यान सुख ये भोगे वरे जे लोकांचे कीर साधारण वायाड सुतसे वडना केवी सहसा मनी प्राण माझे चिकापती ज्या मज संहार रुद्रवाशी पे ज्या मज भेने मृत्यू लपे तुम्ही आळ बाळी कापे ऐशे तुवा केले परे नवल बापा ही महामारी या नाम विश्वरूप जरी हे भ्यासूरपणे हारी भयाशी आणि नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रवतितान्तरात्मा त्रुटिं न विन्दामि शमं च विष्णो हे विष्णू गगनाला स्पर्श करणाऱ्या दीप्तिमान अनेक रंगांनी युक्त जबडा पसरलेल्या दीप्तिमान व विशाल नेत्र असलेल्या अशा तुला पाहून ज्याचा अंतरात्मा व्याकुळ झाला आहे असा मी धैर्य करू शकत नाही व शांती देखील धरू शकत नाही हेले महाकाळेशी हटे तटे तैशी किती मुखे रागिटे वाढून धाकुटे आकाश गेले गगनाचे निवाडपणे नाकळे त्रिभुवनी चियाही वार्यान वेंटाळे तयाचे निवापागी जळे कसे धडधडाडी तसे देवीचे एका सारखे एक नोहे येथ वर्णाचा भेदवाये हो काजे प्रळय सावा ओलाही वन्ययाचा जयाची अंगीची दीप्ती ये वडे जे त्रैलोक्य की जे राखोंडे की तयाही तोंडे आणि तोंडे तात दाडा कैसा वारया धनुर्वात चढला समुद्र की महापुरी पडला विषाग्नी वारा प्रवर्तला वडवा नळाशी हळाहळ आगी पियाले नवल मरण मारा पेटले तैसे संहार तेजाया झाले वदन देखा परी कोणे माने विशाळ जैसे तुटल्या अंतराळ आकाशाशी कव्हळ पडून ठेले ना तरी काकी सुनी वसुंधरी जय हिरण्याक्षू रिगाला विवरी तै उघडले हाटकेश्वरी जीवी पाताळ कुवर तैसा वक्रांचा विकासू माझी जीवांचा आगळाची आवेशू विश्वनपुरे म्हणून खासू न भरी चिकोडे आणि पाताळ व्याळांचा फुतकारी गरळ ज्वाळा लागती अंबरी तशी पसरली वदन तरी माझी हे जीवा काढून प्रळय विजूची जुंबाडी जैसे पन्नाशले गगनाचे उडे तैसे आवाळू वावरी आकडे धगधगीत दाढांचे आणि ललाट पटाची आखोळे कैसे भयाते भेडविताती डोळे हो काजे महामृत्यूचे उमाळे कडवसा राहिले
ऐशी वाहुनी महाभयाचे भोज, इथ काय निपजवू पातोशी काज, ते नेने परी मज मरण भयाले. देवा विश्वरूप पाहावयाचे डोळे, केले ते पावलो प्रतिफळे, देखीलाशी आता डोळे, निवावे तैसे निवाले. अहो देह पार्थिव कीर हो जाय, निययाची काकुळती कवना आहे, परी आता चैतन्य माझे विपाये, वाचे की न वाचे. एरवी भयास्तव अंग कापी, नावे कागळे तरी मन तापे, अथवा बुद्धी ही वाशिपे, अभिमान्यू विसरिजे. परी तुली याही वेगळा, जो केवळ आनंद एक कळा, तया अंतरात्मया ही निश्चळा शियारी आली. बाप साक्षात्काराचा वेधू, कैसा देश धडी केला बोधू, हा गुरु शिष्य संबंधू विपाये नांदे. देवा तुझा ये दर्शनी, जे वैकल्य उपजले आहे अंतःकरणी, ते सावरावया लागी गवसनी, धैर्याची करीतसे. तव माझे नामे धैर्य हरपले, के तयाही वरी विश्वरूप दर्शन झाले. हे आसो परी मज भले आतुडविले उपदेशाशी, जीव विसमावयाची आचाडा, धावा धावी करीतसे बापुडा, परी सोयकी कवने कडा न नवे येथ. ऐसे विश्वरूपाची आ महामारी, जीवित्व गेले आहे चराचरी. जी न बोले तरी काय करी, कैसे निराही. दंष्ट्रा कराला नेचते मुखानी, दृष्ट्वैव काला नलसन्निभानी, दिशो न जाने न लभेच शर्म, प्रसीद देवेश जगन्निवास. आणि दाढांच्या योगाने विक्राळ आणि प्रलय काळाच्या अग्निप्रमाणे दिसणारी तुझी मुखे पाहूनच मी इतका गर्भगळीत झालो आहे की मला दिशाभूल झाली आहे. मला काही सुख वाटत नाही. हे देवादिदेवा जगन्निवासा, आता प्रसन्न हो. पै अखंड डोळ्यापुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे, तैशी तुझी मुखे वितंडे पसरली देखे. आसो दात दाढांची दाटी, न झाकवे मा दोंदो ओठी, सैंग प्रलय शास्त्राची दाट कांटी, लागल्या जैशी. जैसे तक्षका विष भरले, हो काजे काळरत्री भूत संचरले, की अग्नी आसर परजिले वज्राग्नी जैसे. तैशी तुझी वक्त्रे प्रचंडे, वरी आवेशा बाहेरी ओसंडे, आले मरणरसाचे लोंडे आम्हावरे. संहार समयीचा चंडा निळो, आणि महाकल्पांत प्रळयानळो, या दोही जय होय मिळो, तै काय कन जळे. तैशी संहार की तुझी मुखे, देखो निधिरू का आम्हा पारुखे. आता भुललो मी दिशा न देखे, आपण पेने. मोठके विश्वरूप डोळा देखिले, आणि सुखाचे अवर्षण पडिले. आता जापानी आपुले आस्था व्यस्तये. ऐशी करीशी मनोनी जरी जाणे, तरी हे गोष्टी सांगावी कामी म्हणे. आता हे कळवळ वाचवी जे प्राणे, या स्वरूप प्रलयापासोनी. जरी तू गोसावी आमुचा अनंता, तरी सुई ओढण माझी आजीविता. सांडवे पसारा हा मागुता महामारीचा, ऐके सकळ देवांची परदेवते. तुवा चैतन्य विश्व वसते, ते विसरलाशी हे उपरते संवारू आदरिले. मनोनी वेगी प्रसन्न होई देवराया, संहरी संहरी आपुली माया.
काडी माते महाभया पासोनिया. हा ठाईवरी पुढत पुढती तू ते म्हणजे बोव्वा काकुळते ऐसा मी विश्वमूर्ती भेडका झालो. जय अमरावती आला धाडा तैम्या एकलीने केला वेडा. जो मी काळाची आहे तोंडा वाशिपून धरी परे तया आतुल नव्हे देवा. येथ मृत्यूसही करोनी चढावा तुवा मुच्या गोटू भरावा. या सकळ विश्वेशी कैसा नव्हता प्रलयाचा वेळू गोखा तुची मिनला शिकाळू. बापुडा हा त्रिभुवन गोळू अल्पायू झाला भाग्या विपरीता. विघ्न उठिले शांत करिता कटा विश्व गेले आता तू लागला शीघ्रासो. ते नव्हे मारूकडे सैंग पसरून या तोंडे कवळिताशी चौकडे सैन्य ये. आम्ही त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहैवाव निपाल संगैः. भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथासो सहास्मदी येरपि योधमुखैः. तसेच राजांच्या समुदायासह वर्तमान हे धृत राष्ट्राचे सर्व पुत्र भीष्म द्रोण तसाच कर्ण त्याप्रमाणेच आमच्या पक्षाच्या देखील मुख्य योद्ध्यास नो येते. हे कौरवकुळीचे वीर आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमार हे गेले सपरिवार तुझा वदने. आणि जे जे यांचे निसावाये आले देशो देशीचे राये तयांचे सांगावया जाऊन लाहे असे सरकटी तू आशे. वरण मुखाची आ संगाटा घेताशे घटघटा आरणी हन थाटा देतो शिमिटे. जंत्रावरचे मार पदातीचे मोगर मुखात भार हरपताती मा. कृतांताची आ जावळी जे एकची विश्वा ते गिळी ते कोटीवरी येल सगळी गिळताशी शस्त्रे. चतुरंगा परिवारा संजोड्या रहंवरा दातन लावी सीमा परमेश्वरा कैसा तुस्तलाशी बरवा. आगा भीष्मायसा कवनो सत्यशौर्य निपुणो तो याने ब्राह्मणो द्रोणो ग्राशिलाशी कटकटा. सहस्रकराचा कुमरो येत गेला गेला कर्णविरो आणि आमुच्या गवयांचा किरू फेडिला देखे. कटकटा धातया कैशी झाले अनुग्राया म्या प्रार्थोनी जगा बापुड्या आणिले मरण. मागा थोड्या बोवा उपपत्ती येणे सांगितल्या विभूती तैसा नशेची मा पुढती पैसलो पुसो. मनोनी भोग्यती त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी ही होणारा सारखी ठाके. माझा कपाळी पिटावे लोके ते लोटेल काया. पूर्वी अमृत हाताले परी देव नसतीच उगले. मग काळकूट उठविले शेवटी परी ते एक बघी थोडे. केल्या प्रतिकारा माझी वडे आणि ते अवसरीचे ते साकडे निस्तरविले शंभू. आता हा जळता वारा की विटाळे कोणाही विषा भरले गगन निळे. महाकाळेशी खेळे अंगवताशे ऐसा अर्जुन दुःखेशी न तो. सूचिताशे जीवा तो परीन देखे तो प्रस्तुतो. अभिप्रावो देवाचा जे मी मारिताही कौरव मरते. ऐशेनी वेंटाळलेला होता मोही भोवते. तो फेडावया लागी अनंते हे दाखविले निज. अरे कोणी कोणाते न मारे एथ मीची हो सर्व संवारी. हे विश्वरूप व्याजी हरी प्रगटिताचे परे वायाची व्याकुलता. तेन चोजवेचे पंडुसुता मगा हा कंपू नवता वाढवीत असे. वक्त्राणी ते त्वर माना विशंती द्रंष्टा कराला नि भयानकानी. केची द्विलग्ना दशनांतरेषु सदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगैः. हे अगोचर भयानक
व दाढाच्या योगाने अधिक भयानक अशा तुझ्या मुखामध्ये त्वरेने शिरत आहेत. कोणी चूर्ण झालेल्या मस्तकाने दातामध्ये अडकलेले दिसतात. तेथ म्हणे पाहोये एके वेळे साशी कवचेशी दोन्ही दळे वदनी गेली आभाळे गगने का जैशी का महाकल्पाचा शेवटी जय क्रतांतू कोपला होय सृष्टी तय एकविसा ही स्वर्गा मिठी पाताळा सगडते ना तरी उदासीने दैवे संचकाची वैभवी जितीची तेच स्वभावी विलया जाते तैशी साचली सैन्य एक वाटे ये मुखी झाली प्रविष्टे परी एकही तोंडोनी न सुटे कैसे कर्म देखा अशोकाचे अंगवशे चघळले कर्हेनी जैसे लोकवक्त्रा माझी तैसे वाया गेले परी शिसाळी मुकुटीशी पडले दाढांचा सांडशी पीठ होत कैशी दिसता ते रत्ने दातांची सवडी कूट लागले जिभेचा पुडी काही काही आगरडी त्रष्टांची माखली हो काजी विश्वरूपे काळे ग्रासिले लोकांची शरीरे बळे परी जीव देहीचे साळे आवश्यकी राखिली तैशी शरीरा माझी चोखडी होती उत्तमांगे ये पुढी म्हणून महाकाळाचाही तोंडी परी उरली शेखी मग म्हणे हे काही जन्मलया आन मोहरची नाही मग पैसेची वदन डोही संचरत आहे या गवियाची सृष्टी लागली हाती वदनाचा वाटी आणि हा जेथीच्या तेथ मिटी तेतसे उगला ब्रह्मादिक समस्त उंचा मुखा माझी धावत वीर सामान्य हे भरत ऐलेच वदनी आणि कै भूत जात ते उपजलेचे ठाई ग्रासित परी याची मुखाने भ्रांत न सुटे चिकाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय.